इतकी वर्ष आपण एक अपॉलॉजेटिक राष्ट्र म्हणून वावरत राहतोय, म्हणजे आपल्याच संस्कृतीबद्दल, आपल्याच ओळखीबद्दल कमीपणा घेणं. बाकीच्यांना काय वाटतं, काय फरक पडतो? तुला सोशल मीडियावरती अर्धवट व्यक्त होणारी मंडळी, याच्यावरती तुझा रोख आहे, तर होऊ दे व्यक्त. अज्ञानाचं प्रदर्शन माणसांना करू दे, झळकू दे अज्ञान. कारण जर त्यांचं अज्ञान झळकलं नाही, कळलं, तर त्याला प्रत्युत्तर पण देणारी माणसं दिसून येत नाही. नमस्कार, मी शंतनू वेल्हाळ. स्वरसाज स्टुडिओज निर्मित पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा हा आपला पहिलाच एपिसोड आहे, नवी कोरी पॉडकास्ट सिरीज आहे. तर सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि प्रजासत्ताक दिनाचंच औचित्य साधून आजचा आपला या एपिसोडचा विषय आहे जगाच्या नजरेतला भारत. तर यामध्ये आपण इंडिया अक्रॉस द ग्लोब असं सबटायटल ठेवून जगाच्या नजरेतला भारत का, तर भारतीयांच्या किंवा आपल्या सर्वांच्या नजरेतला भारत आपल्याला माहितीच आहे, पण जग किंवा इतर देश भारताकडे आता कुठल्या नजरेने पाहू लागलेत किंवा एक प्रतिनिधित्व करताना भारत कुठल्या स्तरावर आत्ता आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी आज आपल्यासोबत यावर गप्पा मारायला उपस्थित आहेत प्रसाद पवार सर. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सरांची अगदी थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर ते आत्ता सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि सोबतच इंटरनॅशनल रिलेशन्स आणि फॉरेन पॉलिसी यावर त्यांचा सखोल अभ्यास सुरू आहे आणि हा त्यांचा संशोधनाचा विषय देखील आहे. तर सर, सुरुवात करताना आत्ताची जी स्थिती आपण बघितली की भारताची जी डेव्हलपिंगपासून डेव्हलप्ड कंट्रीपर्यंत सुरू असलेली जर्नी किंवा प्रवास आपण ज्याला म्हणू, तर त्यामध्ये जे आत्ता मीडियामध्ये चित्र दाखवलं जातं म्हणजे सद्यस्थिती आणि जे वस्तुस्थितीतलं चित्र आहे, तर यामध्ये तुम्हाला तफावत जाणवते का? धन्यवाद शंतनू. सर्वप्रथम तू बोलवलंस आणि आपण या विषयावर गप्पा मारतोय आणि विषयाचं नाव मला फार आवडलं. म्हणजे विषय आपला जो आहे की जगाच्या नजरेतला भारत. आत्ता अशी परिस्थिती आहे, म्हणजे आता प्रजासत्ताक दिनाचं औचित्यही आहे, आत्ता अशी परिस्थिती आहे की भारताच्या नजरेतून जग कसं बघितलं जातंय याला फार महत्त्व प्राप्त झालं आणि जग ते प्रामुख्याने त्या गोष्टीकडे लक्ष देत आहे आणि आपल्याला माध्यमातही ते दिसतंय. आणि जसं तू आता माध्यमांचा विषय काढला म्हणून, त्यामुळे आजच्या या गप्पाला आणि गप्पांच्या सत्रालाही फार महत्त्व आहे आणि त्यामुळेच भारताला असं कुठला तरी एक तुच्छ देश म्हणून जे बघितलं जायचं, आता भारत इतर देशांकडे कसा बघतोय यावरती चर्चा केली जाते. म्हणजे फक्त भारत राष्ट्र म्हणून भारत असा आहे तसा आहे किंवा आमच्या दृष्टीने भारतीय असे आहेत, असा जो एकंदर दृष्टिकोन होता तो आता बदलून आता भारत आपल्याबद्दल काय विचार करतोय बाबा. आता रिसेंटली मालदीवचंच उदाहरण तू बघितलं असशील, तर ते तसं होतंय. त्यामुळे या निमित्ताने आपण म्हणतो की वर्ष मोजत जातो, 75वा प्रजासत्ताक दिन, 72वा प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिन, आझादी का अमृत महोत्सव. पण आपण काय केलं तर या गोष्टीपर्यंत आपला प्रवास झालेला आहे, त्यामुळे त्याला महत्व आहे. तसं नंबर्सला तसं फार महत्व नसतं, पण क्वांटिफिकेशन पेक्षा क्वालिफिकेशन म्हणजे क्वालिटेटिव्हली काय आपली ग्रोथ झाली. बरोबर. तर त्यामुळे या गोष्टीला महत्व आहे. या प्रजासत्ताक दिनाचं महत्व विशेष आहे. त्याबरोबरीनंच तू मुद्दा जो म्हणलास की माध्यमांमध्ये दाखवलेलं एक चित्र आणि वास्तविकता त्यापेक्षा वेगळी आहे का, तर ते प्रत्येकाचं वैयक्तिक मत वेगवेगळं असू शकतं. पण मी माझं वैयक्तिक मत सांगतो की मी आहे मूळचा मुंबईचा आणि राहतोय आता सध्या पुण्यात. 6-7 वर्ष झाली आहेत. पण नंतर जेव्हा मी मुंबईत जातो तेव्हा सगळीकडे बघतो की डेव्हलपमेंट दिसते. कशी दिसते की बाबा आत्ताच अटल सेतूचं लोकार्पण झालं. बरोबर. त्यानंतर वेगवेगळे तुम्ही मुंबई शहरात जर बघितले तर वेगवेगळे ब्रिजेस झालेले आहेत, फ्रीवेज झालेले आहेत. बरोबर. तर हा विकास जो आहे या गोष्टी ज्या आहेत, आता फक्त हा मुंबई पुरता कदाचित माझी दृष्टी मर्यादित असू शकेल, पण हा जो विकास आहे ना, हा दिसतोय लोकांना, कळलं. आणि त्यामुळे एका ठराविक कालखंडामध्ये जो देश अगदी गरिबांचा देश किंवा या देशाला काय पूर्वी असं म्हणायचं सापांचा देश, साधूंचा देश वगैरे, तर असं म्हणलं जायचं. त्यातही माझी म्हणजे आय डोंट अग्री विथ इट की पूर्णतः म्हणजे ते म्हणजे काहीतरी तुच्छ असतं, बॅकवर्ड असतं. पण असं जेव्हा ते म्हणलं जायचं, पण आता ही दिसते डेव्हलपमेंट, तर मग का नाही दाखवायचं. आता साधं उदाहरण म्हणून सांगतो, ज्या वेळेला
नवरा मुलगा किंवा मुलगा वयात येतो त्यावेळेला आई वडील त्याचं नाव नोंदवतात वधूवर सूचक मंडळामध्ये, बरोबर, किंवा मुलीच्याही. त्यानंतर वधूवर मेळावे होतात. बरोबर त्यावेळेला लोक जाऊन काय करतात, स्वतःचं ब्रँडिंगच करत असतात तिथे. बरोबर तुमच्या घरी कोण काठी ठेवकत शोधत येत नाही बाबा तुमचा मुलगा आहे का, आणि प्रत्येक दरवाजे तुम्ही स्वतःचं पोर्ट्रेल देत असता ना बाबा, तुम्ही स्वतःचं कुठे काय काम करता, पब्लिसिटी करत असता. आणि मग आमच्या काय अपेक्षा आहेत हे आजकाल व्हिडिओही त्याबद्दल व्हायरल होत असतात. मग स्वतःच्या वैयक्तिक गोष्टींचा जो मला दिखावा करायचा असतो, पण तेच जर देश म्हणून जर कोणीतरी त्याचं ब्रँडिंग प्रमोशन केलं नसेल, म्हणजे करत असेल सॉरी, तर मग तुम्हाला काय अडचण आहे. बरोबर हा पण मुद्दा बघितला पाहिजे. त्यामुळे परराष्ट्र संबंध, धोरण वगैरे आपल्याला असं खूप मोठं नाव, इंटरनॅशनल रिलेशन्स, फॉरेन पॉलिसी असं खूप मोठेपणा वाटू शकतो, फॅन्सी. पण सुरुवात राष्ट्र काय आहे तर आपल्यासारख्या लोकांचा एक समूह आहे, आणि आपल्या लोकांची प्रवृत्तीच ते राष्ट्र एका मोठ्या लेवलवरती पोर्ट्रे केलं जातं. बरोबर. त्यामुळे माध्यमांमधलं चित्र आणि वैयक्तिक म्हणजे वास्तविक, वैयक्तिकपेक्षा वास्तविकतेत काही तफावत आहे का? हो, अर्थात अतिरंजित दाखवणे माध्यमांचंही काम आहे. आपल्याला माहिती आहे, तूही माध्यमांचाच विद्यार्थी आहेस, मला माहिती आहे, मीही तेच शिकवतो की थोडंसं अतिरंजित करून दाखवणं जेणेकरून लोक बघतील, हा तर एक अँगल आहेच आहे, त्यात काही प्रश्नच नाही. काही वेळेला एखाद्या गोष्टीचं चित्रीकरण कसं करायचं हे ते अगदी कधीतरी मर्यादा सोडून पण बोलतात किंवा दाखवतात, पण अगदीच त्यात तथ्यच नाही अशातला भाग नाही. त्यामुळे बऱ्यापैकी आहे काही अतिरंजित असण्याची, म्हणजे तो मानवी स्वभाव आहे की तुला माहितीये का काय झालं. आपण कुठलीही गोष्ट सांगताना, एक साधी घटना घडली असेल, आपण मित्राला जाऊन सांगताना सांगतो तुला माहितीये का काय झालं, अरे काय झालं माहितीये का, तिथे मी जात होतो, एक ऍक्सिडेंट झाला. पीपल आर नॉट इंटरेस्टेड. तुला माहितीये का काय झालं, ऍक्सिडेंट झाला तिथे जाऊन, आणि एवढी लोक गेली, बाप रे. म्हणजे मी बघत होतो, मी तिथे कधी कधी माणूस स्वतः उभा पण नसतो तिकडे, पण सांगताना असं अतिरंजित करून सांगितल्याने समोरच्या मनातली क्युरिओसिटी, हे माध्यमांचं विशेष तंत्र आहे. पण अगदीच त्यात काही तथ्य नाहीये का, तर तथ्य नाही अशातला भाग नाहीये, तर आहे, वस्तुस्थिती आहे असं मी म्हणेन. डेव्हलप्ड कंट्रीकडे किंवा महासत्तेकडे आता कुठेतरी वाटचाल सुरू आहे भारताची, असं म्हणायला हरकत नाही. बरोबर अर्थात. आणि आता म्हणजे झाली आहे सुरुवात, कधीचीच झाली आहे, आता कदाचित ते जास्त दाखवलंही जात आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, म्हणजे थोडं चित्र ते पुढे यायला सुरुवात झालेली असं आपण म्हणूया. आता थोडंसं संशोधनाकडे जाताना, म्हणजे तुमचा तो विषय सुद्धा आहे रिसर्चचा की इंटरनॅशनल अफेअर्स किंवा रिलेशन्स वगैरे, तर यामध्ये आता ग्लोबलायझेशनमुळे खूपच जवळ आले जग, त्यामध्ये सगळं डिजिटल युग आणि ह्या त्या सगळ्या गोष्टी, तर यामध्ये आता भारतात खूप नवनवीन रिसर्चेस होत आहेत, नवनवीन तुम्ही म्हटल्याप्रमाणे डेव्हलपमेंटच्या दृष्टीने गोष्टी होतात, तर आता संधी कशा उपलब्ध आहेत? आता सगळ्यात भारताच्या दृष्टिकोनातून महत्वाचा फॅक्टर जो जगाच्या तुलनेत आपल्याकडे जास्त आहे तो म्हणजे एक डेमोग्राफिक डिव्हिडंड नावाची कन्सेप्ट असते, की साधारणतः 15 ते वय वर्ष 59 या वयोगटातली लोक भारतात जास्त आहेत, जास्त प्रमाणात. म्हणजे लोकसंख्येचं जसं आपण म्हणतो 130 करोड 40 करोड अशी लोकसंख्या आपली वाढत जाते, पण 15 ते 59 या वयोगटातली माणसं पण आपल्याकडे जास्त आहेत. आणि हा वयोगट फार महत्वाचा काय आहे, कारण 0 ते 15 म्हणजे लहान मुलं, ती डिपेंडंट असतात, आणि 59च्या पुढचे म्हणजे रिटायर्ड माणसं, तीही डिपेंडंट असतात. मग क्रयशक्ती म्हणून जो आपण गोष्ट जी म्हणतो आपण, की काहीतरी प्रोडक्टिव्ह करण्यासारखी लोक असतात, म्हणजे ज्यांच्याकडून कामं होतात, कामं म्हणजे लिटरली अर्थार्जन आपण म्हणू शकतो, तर ती लोकसंख्या भारतात जास्त आहे. म्हणजे तुम्ही जर बाकीच्या देशांमध्ये बघाल तर चीनचं उदाहरण घेतलं की आपलं नेक्स्ट कॉम्पिटिटर कोण म्हणलं जातं तर चीन म्हणलं जातं. तर तिकडे लोकसंख्येचं त्यांनी एक मध्ये 1 चाइल्ड पॉलिसी वगैरे अशा गोष्टी आणल्या, त्यामुळे तिथे लोकसंख्येचं थोडंसं गुणोत्तर हल्लंय. तसं भारतात ते आपल्याला बेनिफिट आहे. फक्त आपल्यासमोर तेच महत्वाचं चॅलेंज आहे की त्या लोकसंख्येचा कसा वापर करून घेतला पाहिजे. नुसती संख्या असून उपयोग नाही, तर ते स्किल्ड पण लोक असली पाहिजेत, त्यांना त्यासाठीच्या काही योजनांचा लाभ झाला पाहिजे. आणि फक्त सरकारीच योजना असं नाही, त्यांनाही वाटलं पाहिजे की बाबा वी आर द वन हू कॅन नाव ब्रिंग अबाउट द चेंज. इट्स नॉट अबाउट दॅट कोणीतरी येईल असेल हरी तर देईल खाटल्यावरही, असं होत नसतं. तर त्यामुळे ह्या डेमोग्राफिक, कारण काही वर्षांनी आपल्याला ही समस्या भेडसावणार आहे की बाबा डेमोग्राफिक डिव्हिडंड आता आपल्या हातातून निसटत चाललाय. पॉप्युलेशन. आणि साधारणतः हे जे प्रोजेक्शन म्हणलं जातं ना की 2047 2050 पर्यंत आपण असं जाऊ, ते कारण करतो डेमोग्राफिक डिव्हिडंड आपल्या हातात असण्याची ती वर्ष आहेत.
म्हणजे तिथपर्यंत आपल्याकडे त्याचा ऍडव्हान्टेज असणार आहे. राईट राईट करेक्ट. त्यामुळे संशोधन जरी असेल आता नवं शैक्षणिक, त्याच्यासाठी आपण असं म्हणतो की फक्त फॉरेन पॉलिसी महत्वाची आहे का, तसं असं नसतं. ओके. फॉरेन पॉलिसीचं इंटिग्रेशन तुमच्या शैक्षणिक धोरणाशी, तुमच्या देशांतर्गत विविध धोरणांशी असणं गरजेचं आहे. म्हणजे बरोबर. उदाहरणार्थ मेक इन इंडिया हा देशांतर्गत मुद्दा आहे, पण मेक इन इंडिया म्हणजे काय की भारतातल्या उद्योगांनी भारतात तर करावंच, पण बरोबर. त्याबरोबरीनच इतर देशातल्या उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करावी, बरोबर. असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर शैक्षणिक धोरण जरी तू बघशील हम्म. की त्यात परदेशी विद्यापीठांना भारतात येणं त्यात त्यांना स्कोप आहे. आणि हे फार भारतीयांसाठी महत्वाचं आहे, कारण आता तू बघत असशील शहरी भागातलं मी उदाहरण देतोय की बरेचसे लोक जात आहेत परदेशात शिकण्यासाठी, पण तेच जर तीच विद्यापीठं भारतात आली तर त्यांचा पैसा तर भारतीयांचा भारतातच राहील. बरोबर. प्लस मुलं आपल्याकडच्या लोकांचा तिकडे राहाण्याचा खर्च सगळ्यात जास्त होतो ट्युशन बरोबर. फीचा, तर तोही इकडे आणि मग ते लोन वगैरे आणि या सगळ्या गोष्टी सोप्या होतील. तर बरोबर. अशा बऱ्याच गोष्टींचं ते इंटिग्रेशन असतं. मग त्यामुळे आणि संशोधन, आपण काय म्हणतो की आपण प्रोडक्शन हब आहोत का आहोत, पण रिसर्च अँड डेव्हलपमेंट R&D म्हणतो, तर ते आपल्याकडे थोडं तुलनेने कमी. आता आपण वॅक्सिनचंही बघितलं उदाहरण कोविडच्या काळात, की भारत बायोटेकने वॅक्सिन स्वतःची तयार केली, त्यानंतर सिरम इन्स्टिट्यूटने वॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग केलं, पण ती वॅक्सिन होती ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाची, म्हणजे त्याच्यावरती संशोधन झालं दुसऱ्या देशात, आपण फक्त निर्मितीचं काम केलं, प्रोडक्शनच्या तर दृष्टीने. आता हा जो गॅप आहे, हा जो लॅक्यून आहे, तो आपल्याला भरून काढणं गरजेचं आहे. येत्या ओके. म्हणजे तो चॅलेंज आपण म्हणू. चॅलेंज घेऊ शकतो, आणि असं नाही की त्यावरती काम होत नाहीये, पण तो आपल्याला वेग वाढवावा लागेल, ओके. एवढं मात्र आहे. म्हणजे आपण म्हणजे नागरिक किंवा यामध्ये आता रिसर्च करू पाहतायत जी लोक, किंवा ह्या सगळ्याच क्षेत्रांमध्ये आपण म्हणू ऑटोमोबाईल वगैरे वगैरे, Correct. तर त्यांचा पण काहीतरी रोल आहे याच्यामध्ये. अर्थात रोल सगळ्यांचाच असतो. म्हणजे असं कुठलंही एक सेक्टर नाहीये देशाच्या एकंदर ग्रोथमध्ये जर विचार करायला गेलं बरोबर. किंवा प्रगतीत विचार करायला गेलं, तर असं कुठलंही एखादं क्षेत्र नाही की बाबा त्या क्षेत्राचाच खूप मोठा वाटा आहे, बाकीचे क्षेत्र सगळ्यांनी एकत्र पुढे जाणं गरजेचं असतं. बरोबर. त्यामुळे तू म्हणतोयस तसं बरोबर आहे की सगळ्या क्षेत्रांमधलं आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे, आणि परदेशातलं तंत्रज्ञान आणि भारतातल्या उद्योजकता किंवा आपण म्हणू शकतो की निर्मिती क्षमता याची सांगड घातली तर आपल्याला स्कोप आहेच. पण आपण रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी इतर देशांवरती अवलंबून राहता कामा नये. आणि कसं आहे की भारतीयांना असं एक जुगाड नावाच्या कन्सेप्टचा फार खूप अभिमान असतो, म्हणजे ज्या गोष्टींची खरं तर आपल्याला कधी कधी लाज वाटली पाहिजे, पण ते कसं आम्ही केलं, पण ही तशी वेळ नाही आली पाहिजे होती. आपल्या काही गोष्टी सिस्टमॅटिक असल्या पाहिजेत का आता असल्या पाहिजेत. आणि आयत्या वेळेला काहीतरी असं मारलं टीव्हीला आणि धक्का स्टार्ट चालू झाला टीव्ही, म्हणजे आपण खूप काहीतरी जुगाड केलं, हे असं नसलं पाहिजे. ठीक आहे, झालं, त्याची कौतुका नाही झाली पाहिजे. बरोबर. कळलं, हो झालं, आता चालू झालं, तात्पुरतं काम झालं, पण अशी वेळ आलीच नाही पाहिजे आपल्यावरती, हाही विचार. बरोबर. दुसरी बाजू त्याची ही आहे, आपण असं म्हणायला हरकत नाही की आपण म्हणजे आपला रोल हा आहे त्याच्यामध्ये की कुठेतरी त्या प्रोसेसला आपण महत्त्व दिलं पाहिजे, किंवा ते शिक्षण घेणं पण त्याच्यामध्ये गरजेचं आहे. कारण की लोक आज उठतात, म्हणजे शिक्षणाला तेवढं महत्त्व आहे की नाही, पुन्हा त्या मुद्द्याकडे आपण जाऊच यात, पण त्याच्याही पलीकडे जाऊन एक्सपिरियन्सच्या दृष्टीने खूप बोललं जातं. म्हणजे आता नवीन जॉब्स असतील किंवा जे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपण म्हणतोय, आणि रोजगाराच्या दृष्टीने सुद्धा, तर त्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, आणि शिक्षणाला महत्त्व आहेच, पण मला असं वाटतं वैयक्तिकरित्या एक भारतीय म्हणून आपण आता प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने भेटलो इकडे, की फक्त शिक्षणच महत्वाचं असतं का, तर नाही. बरोबर. प्रेझेन्स ऑफ माइंड, तुमचं स्ट्रीट स्मार्टनेस, याही गोष्टी फार महत्वाच्या असतात. व्यवहार ज्ञान असणं फार महत्वाचं असतं. म्हणजे तुमच्याकडे भयंकर फार मोठ्या डिग्रीजचा एक मोठा CV तुमचा तयार झाला असेल, PhD झाली आहे, MBA झालंय, बाकी काय काय झालंय, पण तुम्हाला चार चौघात वागायचं कसं हे म्हणजे हे जर समजत नसेल, किंवा आपण एखाद्या संस्थेत काम करतोय तर त्यांचे काही बेसिक एटिकेट्स असतात किंवा त्यांचे काही रूल्स असतात, ते फॉलो करायचे नसतील, तर कागदोपत्री असं असतं की बाबा ह्याच्याकडे हा सुशिक्षित बेरोजगार आहे की ह्याला नोकरी मिळत नाही. पण का मिळत नाही? कारण कधी कधी तुझ्याकडे एवढं पानभर लांब तुझा CV आहे, डिग्रीज आहेत, पण तुला कसं चार लोकांमध्ये वागायचं हे नाही समजत. म्हणजे हा प्रश्न विचारण्यामागचं कारण असं
की तुम्ही पॉप्युलेशनचा जो मुद्दा काढला की कॉम्पिटिशन पण वाढलेली आहे कुठेतरी, आणि मग हा पण एक प्रश्न येतो आणि ही पण एक दुसरी बाजू येते याकरता. आता थोडंसं भारतीय संस्कृतीकडे जाताना जी प्राचीन संस्कृती आपण म्हणतो आणि एक बरोबर. अध्यात्माचा वारसा आहे, खूप बरोबर. मोठा आध्यात्मिक वारसा आहे. बरोबर. तर ह्यासाठी आपण जेव्हा व्हिडिओज बघतो, म्हणजे यूट्यूब असेल किंवा सोशल मीडियावर, की बाहेरचे लोक, जे परदेशीय लोक इथे येऊन इथली संस्कृती अवलंबतायत किंवा कुठेतरी त्याला एक मॉडेल, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, आयडल म्हणून मांडतायत. तर ह्या सगळ्याकडे इतर देशातले लोक कसे पाहतात? आता इतर देशातले लोक कशी पाहतात, आता तुला आज 26 जानेवारी आहे, तुला 4 हा. दिवसांपूर्वी झालेला सोहळा आठवेलच, म्हणजे की राम मंदिराचा म्हणजे रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली. तर तो जो सोहळा आहे ना, तो आपण त्याला फक्त धार्मिक दृष्टिकोनातून बघतो किंवा त्याला एक राजकीय रंग देऊ पाहतो. पण ह्याच्यात सगळ्यात मला जाणवणारा मुद्दा आहे की फार मोठा आहे, तो आर्थिक आहे. म्हणजे राजकीय आणि सामाजिक वगैरे बाकीचे पैलू असतातच, पण जोपर्यंत त्याला आर्थिक पैलूची किनार नसते तोपर्यंत ते टिकणं अवघड असतं. आता उदाहरण म्हणून सांगतो की राम मंदिराचं तिकडे उदाहरण, म्हणजे एखादं झालं ओपन झालं सगळ्यांसाठी आणि प्राणप्रतिष्ठापना झाली मूर्तीची, बरोबर. तिथे येणारा पर्यटक वर्ग किती मोठा असणार आहे, कारण हा खूप मोठा इव्हेंट तसा पोर्ट्रेही केला गेलाय. बरोबर. त्यामुळे काय होणार आहे की अयोध्येतल्या आजूबाजूच्या सगळ्या छोट्या छोट्या उद्योगधंद्यांना त्यामुळे चालना मिळणार आहे. बरोबर. करेक्ट. आणि त्यावेळेला जी लोक येतील त्यामुळे काय होणार की आपल्या एकंदर तिजोरीवरतीच त्याचा फायदा होणार आहे आपल्याला. बरोबर. आणि तिकडेही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. बरोबर. तर याही दृष्टिकोनातून या घटनांकडे बघितलं पाहिजे. बरोबर. आता परदेशातली लोक आपल्याकडे या बाबतीत, म्हणजे साधारणतः आपल्या संस्कृती किंवा याबाबत आपल्याबद्दल कसा विचार करतात किंवा आपली संस्कृती स्वीकारतात का, तर त्याबद्दल आपण तसा विशेष जास्त विचार करायला नको. ह्याचं कारण असं की काय फरक पडतो, इतकी वर्ष आपण एक अपॉलॉजेटिक राष्ट्र म्हणून वावरत राहतोय, म्हणजे आपल्याच संस्कृतीबद्दल, आपल्याच ओळखीबद्दल कमीपणा घेणं. बाकीच्यांना काय वाटतं, काय फरक पडतो? 130-140 करोड लोकांचा आपण देश आहोत. आपल्याला काय वाटतं ह्याचा त्यांना फरक पडला पाहिजे. राईट. कळलं की आपण काय बोलतो, आपण काय दाखवतो, किंवा आमचं बाबा हे असं मत आहे, संपला विषय. तुम्हाला काय, आम्ही तुमच्या अध्यात नाही मध्यात, तुमच्या राष्ट्रात तुम्ही काही खा, तुम्ही कसंही राहा, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. आपली ओळख कुठे आपली आणि असली पाहिजे ना. आणि हळूहळू लोकांना हे कळतंय की हे राष्ट्र किंवा हा देश हा अशा लोकांचा समूह आहे की बाबा हे कशा कोणाच्या अध्यात मध्यात नसतात, किंवा यांचं जे राहण्याचे, म्हणजे आता उदाहरणार्थ ग्लॉरिफाय करून काही चळवळींना असं व्हीगन चळवळ वगैरे असं की व्हेजिटेरियन असलं पाहिजे, असं हे भारतीय संस्कृतीत अगोदरपासून आहे. फक्त ह्याचं ग्लॉरिफिकेशन झालं नाही, ह्याचं हॅशटॅग्स काय व्हायरल झाले नाहीत. बरोबर. कळलं. आता लोकांना कळतंय की बाबा हे शाश्वत आहे, हे लोक राहतायत बाबा. व्हीगनिझम वगैरे बोलल्या जातात, आपल्या परंपरेत ऑलरेडी आहेत गोष्टी. बरोबर. तर आपल्या गोष्टी ते स्वतःच्या म्हणून वेगळ्या पद्धतीने ब्रँड करतायत असं आपण घ्यायचं. आणि त्यामुळे इट्स नॉट नेसेसरी की बाबा ते काय विचार करतात. हा, त्यांचं चालू आहे तुमचं दुकान, कॉपीराईट आणि पेटंट उचलल्यासारखं झालं म्हणू शकतोस. जाऊ दे, आपण पण जुगाड करत आलोय काही वेळेला. पण आपली संस्कृती आहे, आपला विचार जो आहे तो असा आहे, तो शाश्वत आहे. एक राष्ट्र म्हणून विविधतेत एकता वगैरे आपण म्हणतो, पण एक राष्ट्र म्हणून आपण इतके दिवस तग धरू का शकलोय, कारण तो विचार शाश्वत आहे. बरोबर. कुठेतरी त्याला परमनन्सी आहे. नाहीतर एकच समान संस्कृती, समान धर्म, समान प्रकारच्या खाद्य संस्कृती असून एकमेकांच्या उरावर बसणारे, गळे चिरणारे, बरोबर, असे लोक आहेत. त्यामुळे आपल्याला लोक काय म्हणतील याच्याशी विशेष देणं घेणं आपल्याला नसावं. राईट. कारण की आपण तेवढे प्रबळ आहोत आपला देश चालवण्यासाठी. बरोबर. तुम्ही लोकशाही आणि थोडा लोकसंख्या ह्या विषयी बोललात. तर मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने मी जसं मगाशी उल्लेख केला की आता इतर देश बघतायत आपल्याकडे, आपण काहीतरी मार्गदर्शक तत्वे म्हणू किंवा मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने, तर आता न्याय व्यवस्था असेल किंवा माध्यम स्वातंत्र्य असेल, की ह्या दोन गोष्टी खूप मोठ्या प्रमाणे आत्ता चालू आहेत किंवा त्याच्याबद्दल बोललं जातं. तर यामध्ये काय बदल असावा असं तुम्हाला वाटतं, किंवा कुठेतरी तिथे आपण रिप्रेझेंट करतो देशाला त्या माध्यमांद्वारे किंवा देशातल्या घडामोडी ज्या सुरू आहेत त्याच्याद्वारे, तर याकडे कसं बघता तुम्ही?
आता या माध्यमांचा तू विषय काढलाच आहेस तर, आणि मी स्वतः माझा अभ्यास आहे त्यातला आणि तूही स्वतः माध्यमांचा विद्यार्थी आहे म्हणून, की मला आपल्या भारतातली एक आता पॉप्युलर जर्नलिस्ट आहे पलकी शर्मा म्हणून, तर तिचं उदाहरण मी घेऊ शकतो की माध्यमांनी काय करावं. तर कथा आणि कथाकार नावाची एक गोष्ट ती सांगते की कथा कशी असू दे, कथाकाराला महत्व असतं की बाबा कथाकार ती गोष्ट लोकांसमोर कशी मांडतो. आता उदाहरणार्थ आपल्याला एखादी साधी एक कुत्रा मांजराची गोष्ट असेल, तर ती गोष्ट ही आपल्या आईकडूनच ऐकायची असते. आपल्याला माहिती असतं की सुरुवात कशी होणार आहे, शेवट काय. पण लहान असताना आपल्याला तीच गोष्ट आईकडून किंवा आजीकडून का ऐकायची असते, कारण कथेपेक्षा कथाकाराला महत्व जास्त असतं. बरोबर. तर तसं भारताच्या गोष्टी या भारतीय माध्यमांनी जगाला सांगण्याची गरज आहे की बाकीची लोक येतील त्याच्यात तो एक थोडासा एक काय म्हणतात एलियन इफेक्ट असतो की बाबा वरवरचं बघणं, आम्हाला असं दिसतंय, आम्हाला हे सगळं आमच्या दृष्टिकोनातून हे फार घातक आहे किंवा हे असं असं आहे. पण भारताने भारताची स्वतःची स्टोरी किंवा भारत काय आहे हे लोकांना सांगण्याची, जगाला सांगण्याची गरज मागेही होती, आताही आहे, पण तशी माध्यमं त्यावेळेला नव्हती. आता काही माध्यमं अशी आहेत त्यांच्यामुळे जगासमोर भारताचा काय दृष्टिकोन आहे, भारत कसा विचार करतो किंवा भारतीयत्वाची भावना काय आहे, या सगळ्या गोष्टी जात आहेत आता. त्यामुळे आणि तू बघशील पण की तटस्थ भूमिका घ्यायची म्हणजे कशी घ्यायची, तर ही या चॅनल्सने घ्यायची. म्हणजे आता आपण सेंटिमेंट अनालिसिस म्हणतो सोशल मीडियावरती, तर तेही दिसताना असं दिसतंय की परदेशातले प्रेक्षक हे भारतीय चॅनल्सला अमेरिकेच्या निवडणुकांच्या कव्हरेजसाठी बघतायत. का? तर ह्याचं उदाहरण म्हणून सांगतो की अमेरिकेत उघडपणे पक्षांची बाजू घेणारी माध्यम आहेत. म्हणजे फॉक्स न्यूज सारखं चॅनल असेल तर ते रिपब्लिकन पक्षाच्या बाजूचे, किंवा CNN वगैरे असतील अशी चॅनल, ते डेमोक्रॅटिक पक्षाचं उघड समर्थन, त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारांचंही समर्थन उघड करतात. अशा वेळेला एक त्रयस्थ पर्स्पेक्टिव्ह असणं आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या देशातल्या समस्यांचा उलगडा करणारं कोणतरी माध्यम त्यांना सापडलं, तर ते बघतात. आणि असं नाही की अमेरिका जनता चोखंदळ आहे, ती अत्यंत हुशार आहे आणि प्रसंगी श्रूड आहे, पण त्यांना माहिती आहे की आपलं भलं कशात आहे, कारण ते कंटाळले आहेत शेवटी. आताही बघशील तू की आपण ब्रॉडकास्ट हे माध्यम का वापरतोय, कारण या माध्यमाचीच चलतीये. आपण कुठल्या तरी न्यूज चॅनल समोर नाही होत ना, टीव्हीवरती हे होणार नाही, हे सोशल मीडियावरती जाईल, युट्यूबवरतीच जाणार का, कारण लोक कंटाळली आहेत ट्रेडिशनल माध्यमांना. आणि ह्याच्यामुळे कसं एक अल्टरनेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह लोकांसमोर तयार होतोय. तसं भारतीय माध्यमांनी अल्टरनेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह जगासमोर ठेवायला आता सुरुवात केलेली आहे. राईट. तर मग यामध्ये आता लोकसंख्या वगैरे हे सगळे आपण विषय बोललोच, पण याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय येतो की 140 करोड लोकांचा देश आणि त्यामधली युनिटी जी खूप गरजेची आहे आता. कारण की देश म्हणून जेव्हा आपण एक कुठेतरी रिप्रेझेंट करतो त्याला, तर त्याच्यामध्ये आता मालदीवचा तुम्ही एक मुद्दा काढला, किंवा ह्या अशा सिच्युएशन्समध्ये कुठेतरी देशाने एक होऊन पुढे सामोरं जावं, हे खूप गरजेचं असतं. बरोबर. तर अशा अनुभवांमधनं शिकणं गरजेचं आहे का, किंवा शिकावं का, काय वाटतं तुम्हाला? अनुभवांमधूनच देश माणसं शिकत असतात आणि या माणसांचाच देश बनलेला असतो, त्यामुळे देशानेही अशा अनुभवांमधून शिकणं गरजेचं असतं. आता मालदीवचंच उदाहरण घेतलं असतं की ठीक आहे ना, त्यांनी आपल्या पंतप्रधानांची खिल्ली उडवली, आणि ती खिल्ली कशासाठी उडवली की लक्षद्वीपला गेले, त्यांनी काहीतरी फोटो टाकले. त्याचा मागचा साधा सरळ हेतू हा होता की लक्षद्वीपचं टुरिझम प्रमोट करणं. तर लोकांना वाटतं समुद्रकिनारी जाऊन कोणतरी बसतंय, फोटो टाकतंय, ते काय आम्ही पण आमच्या वॉलवर टाकतो. तुमच्या वॉलवरच्या फोटोला किती लोक बघतात, पण एखाद्या पंतप्रधानाने टाकलं बाबा, ज्याचे एवढे मिलियन फॉलोअर्स आहेत, तर त्याला फरक पडतो. आणि लक्षद्वीपचं एकंदर जॉग्राफिकल, मग अशा वेळेला थोडंसं भूगोलाचं ज्ञान असणंही गरजेचं आहे की लक्षद्वीपचं एकंदर जॉग्राफिकल लोकेशन काय, आणि त्यामुळे जर ते प्रमोट झालं तर मालदीव्सवरती होणारा परिणाम, त्यांच्या एकंदर अर्थव्यवस्थेत ती उद्विग्नता होती. राईट. की बाबा हे असं जर प्रमोट झालं, कारण भारतीयच पर्यटक जास्त आहेत मालदीव्समध्ये, तर मग काय, त्यामुळे तो एक काय म्हणतो आपण सेल्फ गोल नावाचा प्रकार असतो, तो तिथे दिसला. पण काय, आता आपण परराष्ट्र धोरण म्हणलं की प्रत्येक वेळेला आपण डिफेन्सिव्ह राहून गोष्टी होत नसतात. काय करायचं ते कर, आम्ही हे करायचं ते करू. 140 करोड लोकांचा देश आपण ज्या वेळेला म्हणतो ना, त्यावेळेला आपल्याला
प्रत्येक वेळेला अरे बाबा लोक काय म्हणतील, काय नाही, आम्ही म्हणून त्याप्रमाणे लोकांना काम करावं लागेल. हे 140 करोड लोकसंख्येचा वापर आपण करून जगासमोर दाखवलं पाहिजे. आणि ठीक आहे ना, आता आपण आहोत 140 करोडचा देश, आपली लोकसंख्या, आपलं अर्थव्यवस्था, इतर सगळ्या गोष्टी वाढतायत आणि आपल्याकडे तो स्कोपही आहे. आणि सगळ्यात महत्वाचा स्कोप असा की प्रायमरी सेक्टर नंतर आपल्या डायरेक्टली ग्रोथ सर्व्हिस सेक्टरची झाली. अजूनही आपला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर अनयुज्ड नाही म्हणता येणार, पण तसा बऱ्यापैकी वापरता येण्याजोगा आहे. तिथे आणि सगळ्यात जास्त रोजगार मिळण्याची संधी असते. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ तू एखादी IT कंपनी किंवा काही काढायचं म्हणलंस, समोर एक लॅपटॉप ओपन केलं, एक टेबल, तेवढंच लागणार आहे. पण एखादा कुठला तरी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट काढलास तर तिकडची जागा, मग तिथे येणारी MIDC उदाहरण घेतो, तिकडची जागा, तिथे राहायला येणारी लोक, मग त्यांच्यामुळे बाकीच्या परिसरात डेव्हलप होणाऱ्या खानावळी, मग त्याच्यामुळे तिकडे राहण्यासाठी रेंट ज्यांची घरं असतील रोजगार निर्मिती होते. तर हे अजून भारताला करण्यासारखं आहे. तर 140 करोड लोकांचं बघायला गेलं तर तुम्ही त्याचा बर्डन म्हणून वापर कसा करायचा का फायदा म्हणून त्याचा वापर करायचा, हे आपल्या हातात आहे. आणि लोकशाही आणि हे सगळे मुद्दे म्हणतोयस ना, ते फार अवघड आहे. म्हणजे विविधतेत एकता वगैरे, काही लोकांना आपली विविधता वेगळी ठेवायची असेल तर राहू दे की, काय हरकत नाही. राष्ट्र म्हणून आपण भारतीय आहोत का, तर आहोत. म्हणजे जे साई दीपकला मी खूप फॉलो करतो सोशल मीडियावरती, तो असं म्हणलंय की बाबा की आय एम नॉट साऊथ इंडियन, आय एम एन इंडियन फ्रॉम साऊथ. तर पर्स्पेक्टिव्हचा मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही कशा, आणि रडत राहणारी लोक कशी रडत राहू शकतात. आता मालदीवचं उदाहरण घेतलं सपोज, तर काय कोणाचं एका वैयक्तिक माणसाची टिंगल केली म्हणून काय आपण मालदीवचे तिकीट कॅन्सल करायचे का, असं तुम्हाला वैयक्तिक म्हणू शकतो. पण तो वैयक्तिक एक माणूस जो कोण आहे तो देशाचा पंतप्रधान आहे बाबा. तुम्हाला वाटत नसेल बाबा की देशाच्या पंतप्रधानाची नक्कल किंवा कोणीतरी टिंगल केली तर देशाचं नुकसान होतं, तुमच्यासाठी चांगलं आहे. पण त्या माणसाला माहितीये ना कसा सोशल मीडियाचा वापर करून घ्यायचा, आणि होतंय ते. आणि दबावतंत्र, आपण दबावतंत्राच्या या बाजूला इतके दिवस होतो, आता आपण दबावतंत्र वापरायला लागलेलो आहोत. हा एक फरक झाला. हा फरक आहेच ना. आणि असर्टिव्ह, म्हणजे तू बातम्या ऐकत असशील की अज्ञात हल्लेखोरांनी कोणाचा तरी खात्मा केला. आता त्यात अज्ञात हल्लेखोरांची जबाबदारी आपण घ्यायची की काय, तो अगदी खूपच कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा असू शकतो. पण होत आहे बाबा, अशा गोष्टी होताना दिसत आहेत. अज्ञात लोक खूपच देशाचं नाव मोठं करतायत, आपण न सांगता किंवा आपण अधिकृतरित्या काही न करता. ही फार मोठी गोष्ट आहे. तर थोडंसं जगाच्या दृष्टीने विचार करताना, जगात बाबा आता काय रशिया युक्रेन वॉर सुरू आहे किंवा पॅलेस्टाईनचा मुद्दा आहे, हे वरवरच्या माहिती ह्याच्यावर लोक जगतायत असं म्हणायला हरकत नाही, कारण की पूर्ण माहिती नसते. पण त्याच्यामध्ये भारताचा आत्ताचा रोल हा खूप महत्त्वाचा होत चाललेला आहे किंवा इम्पॉर्टंट होत चाललेला आहे असं आपण म्हणू. म्हणजे भेटीगाठी आणि ह्याच्या पलीकडचं राजकारण, म्हणजे तशा प्रकारचं राजकारण नाही पण जगाच्या पातळीवरचं राजकारण. तर याकडे कसं बघता तुम्ही? कारण की अर्थातच असे जेव्हा मुद्दे येतात, म्हणजे युद्धाचे मुद्दे असतील किंवा आता धोरणांचे मुद्दे असतील, तर त्याच्यामध्ये साईड घेणं कुठेतरी गरजेचं असतंच देशाला. तर ह्याकडे भारत एकंदरीत कसा बघतोय? खरं तर तू हा प्रश्न विचारला ना, खूप सगळे अँगल्स माझ्या डोळ्यासमोर आले, कारण हा अभ्यासाचा विषय आहे आणि खूपच एका साध्या प्रश्नामध्ये खूप पैलू आहेत. आता खरं कसं असतं की नॉर्मल माणसांमध्ये बोलताना आपण म्हणतो की आता दोघात तिसरा, आता सगळं विसरा. हा म्हणजे तिसऱ्याला जेव्हा तुम्ही इन्व्हॉल्व्ह करता तेव्हा तुमच्यात भांडण मिटत नाही, तर ते आणखी वाढतं. पण या एकंदर परिस्थितीकडे, जसं ज्या उदाहरणांचा तू उल्लेख केलास, त्या परिस्थितीकडे बघितलं तर भारताने या गोष्टींमध्ये सामोपचाराची भूमिका घ्यावी, मध्यस्थी करावी, याच्यासाठी इन्व्हॉल्व्ड असलेली राष्ट्रच आता मागणी करतायत. हे कुठेतरी आपलं यश आहे की बाबा ठीक आहे, तुमच्या मध्यस्थीमुळे हे युद्ध थांबू शकतं किंवा यातून काहीतरी सामोपचाराने तोडगा निघू शकतो, हे असं जगाला वाटणं किंवा त्या युद्ध परिस्थितीत असलेल्या राष्ट्रांना वाटणं, हीच फार मोठी गोष्ट आहे. बरोबर. त्यानंतरचा दुसरा मुद्दा म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय गरज होती बाबा हे सगळं करायची, असं पण लोक म्हणणारी आहेत. आपल्याला काय करायचंय नाक खुपसणं, तर असते गरज बाबा नाक खुपसण्याची. असं नाही की बाबा तुम्हाला वाटलं की नाही हे काही घरगुती नाहीये, तुम्हीही ज्या वेळेला असं म्हणत असताना आपल्याला काय गरज बाबा, त्याच्या अगोदर खूप सगळ्या गोष्टी बोललेल्या असतात. स्टँड घेणं गरजेचं असतं. आणि परराष्ट्र धोरणामध्ये परिस्थिती बदलू शकते. आज चीन नंबर 2 ची महासत्ता आहे, उद्या नसेल, अमेरिका असेल नसेल, काहीही असू शकतं. पण
एक गोष्ट मात्र शाश्वत राहते की ते राष्ट्रीय हित प्रत्येक राष्ट्राचं जोपासत असतात. नॅशनल इंटरेस्ट इज द पॅरामाउंट थिंग. तसं भारत जपतोय का, तर तो जपताना दिसतोय आता, की बाबा आमच्या राष्ट्राचं हित. आता युक्रेन रशियाचा युद्धाचा प्रश्न तू म्हणलास, ठीक आहे, भारताने काहीच भूमिका घेतली नाही, तर ह्यांना आपण बोटचेपी भूमिका म्हणतो का? तर नाही. भारताची भूमिका होती की रशियाकडून तेल विकत घेणं, कळलं, कमी दरात ते विकत घेणं, रशियासोबत आपली असलेली जुनी मैत्री दाखवणं, पुन्हा त्यांच्यासमोर ती अधोरेखित करणं. ह्याच्या मागचं दुसरंही गणित असतं असं की लोकांना कळत नाही, की बाबा रशिया चीनकडे जाऊ नये म्हणून भारताने घेतलेली भूमिका आहे. आणि ह्याच कच्च्या तेलाचं रिफायनिंग करून तेच तेल युरोपला विकणं. बरोबर. म्हणजे जसं युरोप थेट घेत होतं तेल रशियाकडून, पण आता युद्धातल्या भूमिकांमुळे ते घेता येत नाहीये, मग ते भारताकडे जाते. म्हणजे असं जेवतायत ते असं जेवतायत. आणि ह्यातलं हे असं जेवणाचा जो फॅसिलिटेटर हात आहे तो भारत आहे. बर कळतंय? तो फॅसिलिटेटर हात भारत आहे. आणि त्यामुळे तुमचाही फायदा होतोय, आमचाही फायदा होतोय. मधला एक त्यांना ऍडिशनल एक टप्पा तयार झालेलो. आणि भारत म्हणजे ठीक आहे, वाय नॉट देन, वाय वी शुड नॉट टेक. आणि ठीक आहे, आपण ह्याच्यात म्हणू शकतो ही दलाली आहे, पण मग का दलाली थोडीच वाईट असते? देशाच्या हिताचं जर संवर्धन होत असेल तर काय वाईट असतं? ब्रोकरेज ॲज लॉंग एज यू नो इट इज अंडरस्टूड किंवा दोघांनी एकत्र सामोपचाराने घेतलेलं असेल तर त्यात काय वाईट असतं? बरोबर. हे फार महत्वाचं आहे. आणि कसं एक भारतीय विचार आहे, त्यात काही गैर आहे असं माझं म्हणणं नाहीये, की जाऊ दे बाबा, कशाला, आपण नाही त्याला त्रास नाही दिला पाहिजे एखाद्याला. हा विचार कधी कधी समोरची व्यक्ती करते का आपल्या बाबत? हो, म्हणजे मला आठवतंय, मी शाळेत होतो म्हणजे, आणि आता कदाचित तो सीन फार आठवतोय की मी इराक युद्ध सुरू होतं, अमेरिकेने इराक विरुद्ध युद्ध छेडलं होतं आणि CNN असं होतं सबस्क्रिप्शन, आम्ही बघत होतो घरी, तर लावलं होतं CNN, थोडंसं इंग्रजी सुधारावं यासाठी घेतलं होतं सबस्क्रिप्शन. तर CNN वरचा प्रोटेस्ट चालू होता आणि जॉर्ज बुश त्यावेळेला प्रेसिडेंट होता अमेरिकेचा. तर तिकडे जॉर्ज बुश रिपब्लिकन पक्षाचा प्रेसिडेंट होता आणि त्यावेळेला डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रोटेस्टर्स अर्थात व्हाईट हाऊसच्या बाहेर बाबा तिथे करतात प्रोटेस्ट, पद्धत आहे त्यांच्यात, त्यांच्यातले आहेत काही गोष्टी. तर प्रोटेस्टर आंदोलन करत होता त्या एकंदर, आणि बरेच लोक होती आंदोलन करत होता की अमेरिकेने या युद्धात पडायला नको होतं आणि हे सगळं, आणि बरीच लोक होती प्लॅकार्ड्स घेऊन असतात. आणि अमेरिकेत तो निवडणुकीचा मुद्दा होतो, परराष्ट्र धोरण हा निवडणुकीचा मुद्दा होतो, की बाबा इराकमध्ये सैन्य पाठवणं म्हणजे का, की प्रत्येक घरातला कोण ना कोणतरी एक भाऊ, कोणाचे वडील, कोणाचा मित्र, असे सगळे गेलेले असतात युद्धभूमीवरती. त्यामुळे ते प्रोटेस्ट करत होते की नाही, हे चुकीचं आहे. 9/11 झालं, पण तिथे इराकवरती युद्ध छेडून तुम्हाला काही त्यातून निष्पन्न होणार नाही. आणि काही दुसरा गट असा होता की नाही, इराक विरुद्ध युद्ध छेडलं पाहिजे, म्हणजे त्यातून बऱ्याचशा गोष्टी अमेरिकेच्या साध्य होणार होत्या, अर्थात तेल विहिरींवरती कब्जा करता येणार होत्या वगैरे वगैरे. पण तो प्रोटेस्टर एकदम इंटरेस्टिंग वाक्य म्हणाला की ते माझ्या अजूनही असं कोरलं गेलंय की, आणि त्यातून अमेरिकन मानसिकता दिसून येते, की तो म्हणला की वी ॲज प्रोटेस्टर्स वी डोंट वॉन्ट अमेरिका, वी नेव्हर वॉन्टेड अमेरिका टू एंटर इन टू दिस वॉर, बट सिन्स अमेरिका हॅज एंटर्ड इन टू दिस वॉर, अमेरिका मस्ट विन दिस वॉर. म्हणजे आता आम्हाला युद्धात पडायचं नव्हतं, पण आता आम्ही पडलो आहेत ना, तर आम्ही जिंकणार आहोत. हे जे जिंकण्याचं स्पिरिट आहे, ही जी वृत्ती आहे अल्टिमेट, म्हणजे आम्ही आता नाही पडणार नव्हतो, पण आता खेळात उतरलोय ना, तर आपल्याकडे जे असतात ना की बाबा नाही, ते प्रयत्न करून बघ, झालं तर काय, फार फार तर फेल होशील. ही जी भारतीय मानसिकता आहे ना, ती समोरचा देश जर तुमची तशीच मानसिकता नसेल तर तुम्ही चुकता. पण राष्ट्र म्हणून विचार करत असताना समोरचा माणूस कुठल्या मानसिकतेतून येतोय ह्याचाही विचार आपण करता आला पाहिजे. आपण गोडी अरे जाऊ दे, स्पोर्ट्समनशिप, बिचारा साधा आहे बाबा, आपण जाऊ दे, आपण मोठ्या भावाची इमोशनल, आणि ती भारतीयत्वाची भावना ती चुकीची आहे अशातलं मी म्हणत नाहीये, पण कुठे ती वापरायची हे याचा थोडा विचार झाला पाहिजे. याच्यामध्येच आता मला थोडंसं पुढे विचारायचं याला धरूनच, की आता हे सगळं तुम्ही सांगितलं की ही माहिती आहे किंवा ही त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे, हे घेऊन पुढे जाणं किती गरजेचं आहे. कारण की आता होतंय असं की अर्धवट माहिती घेऊन मत ठोकून देतात सोशल मीडियावर, कारण की आता प्रत्येकालाच काय म्हणतात त्याला, रिप्रेझेंट करण्याचं किंवा व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य वगैरे. तर मग अर्धवट माहिती घेऊन जेव्हा मत ठोकलं जातं तर त्याचा काय परिणाम होतो, आणि हे जास्त करून आमच्या पिढीतल्या किंवा तुमच्या पिढीतल्या लोकांकडनं होतं.
तर भारताच्या दृष्टीने किंवा नॅशनल लेवलला आपण जेव्हा हे पोस्ट करत असतो काहीतरी किंवा काहीतरी टाकत असतो, तर ह्याचा परिणाम कसा होताना दिसतो? आता मला असं या प्रश्नातून असं जाणवतं की तुला सोशल मीडियावरती अर्धवट व्यक्त होणारी मंडळी याच्यावरती तुझा रोख आहे, तर होऊ दे व्यक्त. अज्ञानाचं प्रदर्शन माणसांना करू दे, झळकू दे हा झळकू दे अज्ञान. कारण जर त्यांचं अज्ञान झळकलं नाही, कळलं, तर त्याला प्रत्युत्तर पण देणारी माणसं दिसून येत नाही. बरोबर, कळतंय? म्हणजे माझ्याकडे मी अज्ञानी असेल, माझ्याकडेच ठेवलं आणि मी ते जोपासत राहिलो, व्यक्तच झालं नाही, त्याच भावना ते कल्टिवेट होत राहणार अज्ञान, आणि त्याच्यावरतीच माझी गृहीतकं वगैरे पुढची असणार. काहीतरी सोशल मीडियावर टाकतो, माझ्याही बाबतीत झालेलं आहे, कधी कधी अर्धवट माहिती किंवा चुकीची माहिती असल्यामुळे लोकांकडून काहीतरी रिॲक्शन येते. ते स्वीकारण्याचं जर आपल्याला मान्य असेल की ते हे चुकीचं बाबा बोललो, तर मोठ्या मनाने मान्य करणारी लोक असतात, किंवा आपल्या काही भूमिका, आपल्या बुद्धीवरची जळमट दूर करणारी लोक असतात, किंवा नाही आमचं म्हणणं ते आता आम्ही बोललेलो आहोत ना, ते आता काय ते आर्य सत्य, त्याच्या पलीकडे काय होणार नाही आता, दॅट्स द थिंग. ती हेकेखोर मंडळी खूप असतात. पण अर्धवट ज्ञानाचं प्रदर्शन लोक करतात म्हणून पण पूर्ण माहिती लोकांसमोर सांगितली पाहिजे, यासाठी लोक पुढे येतात. बरोबर, कळतंय की बाबा आता ट्रिगरिंग पॉइंट. एक्झॅक्टली. आता उदाहरण म्हणून सांगतो, आता अटल सेतूचं जे लोकार्पण झालंय की 250 रुपये टोल आहे त्या अटल सेतूचा. 21 किलोमीटर लांबीचा, 21.8 किलोमीटर लांबीचा तो काहीतरी पूल आहे, शिवडी ते नावाशेवा इन मुंबई. आता जगाला वाटू शकतं की, किंवा भारतातल्या इतर लोकांनाही वाटू शकतं की ही फार काय एवढं, एका मुंबईतले एक टोक ते दुसरं टोक जोडतायत, 21 पॉईंट, आम्हाला काय त्याचं काय, कळलं. पण मुंबईतच सगळ्या आर्थिक नाड्या आहेत आणि 2 पोर्ट आहेत, हे बघितलं पाहिजे. असे 2 कुठले तरी स्टेशन, कोथरूड कर्वेनगर जोडलं नाहीये, कळतंय का, शिवडी आणि नावाशेवा जोडलेलं आहे. का जोडलेलं आहे? कारण त्या 2 तिथे पोर्ट, आणि त्याचं महत्व आहे. एक दुसरा म्हणजे 21.8 किलोमीटरचा ब्रिज आहे, स्ट्रेट ब्रिज आहे, कळलं. म्हणजे तिथे काही वळणं नाही आहेत का, कोण तिथे भाजी विकायला बसणार नाही, 2 व्हीलर वाल्यांना पण अलाउड नाही. किती रुपयाचं तुमचं पेट्रोल वाचणार आहे? 2 लिटर पेट्रोल वाचलं तर किती पैसे वाचतात? 2-2.5 लिटर पेट्रोल वाचलं तर किती पैसे वाचतात? 250 रुपये. हिशोब करायला तुमच्याकडे इलेक्ट्रिक गाडी असेल, कळलं, तर 250 रुपयाचा टोल परवडणारच आहे की तुम्हाला. आणि नाही परवडत, कळलं, तर ह्याचा अर्थ तुम्हाला दुसराही मार्ग आहे मुंबईत प्रवास, फ्री वे आहे, कळलं. तुम्हाला म्हणजे असं नसतं ना की देशांमध्ये काही घरांमध्ये चटणी भाकर खायची ही भ्रांत आहे, याचा अर्थ लोकांनी मॅकडॉनल्ड्सचं दुकान थाटूच नाही. तुम्हाला चटणी भाकर खायचे, उद्या चटणी भाकर खायला लोकांना देतील आणि त्याचंही ब्रँडिंग करणारी लोक आहेत. म्हणजे कोणीतरी गरीब आहे म्हणून काहीतरी आपण पुढचा प्रोग्रेसिव्ह विचार करूच नाही का? तसं नाही. पण वैयक्तिक आयुष्यात करत नसतो तसा, पण राजकीय नेत्यांनी, राष्ट्रांनी करणं गरजेचं असतं. आता हे सगळी माहिती मी का देऊ शकलो? कारण मला दिसलंय की लोक अर्धवट ज्ञान पाजळत आहेत. मग ते ट्रिगरिंग पॉइंट सगळे. करेक्ट, अर्धवट ज्ञान पाजळत आहेत. तर मग तेच सांगितलं तुला की मला का वाटलं असं लोकांना सांगायचं, कारण मला ते दिसतंय. त्यामुळे अर्धवट ज्ञान पाजळणारी मंडळी असतात, म्हणूनच ज्यांना थोडीशी जास्त माहिती आहे त्यांना आपल्यासारख्यांना किंमत असते थोडीशी. अगदी असं नाही म्हणणार की सगळं आपण खूप लय मोठे शाणे लागून गेलो, पण थोडीशी किंमत असते. राईट. आणि आता शेवटच्या प्रश्नाकडे जाताना, भारत आता नेतृत्व करू पाहतोय, आपण जे ऐकतोय किंवा जे अनुभवतोय सुद्धा, तर पूर्व भागात म्हणजे आशियाई खंडातले किंवा इतर देश असतील आणि पाश्चिमात्य देश, युरोपीय देश वगैरे, तर यांमधला कुठेतरी दुवा होऊ पाहतोय. तर ह्या नेतृत्वाकडे किंवा त्या प्रोसेसकडे तुम्ही कसं बघता? दुवा म्हणजे काय, आता कधी कधी कसं असतं की जगालाही ऑप्शन नाही आहे असं आपण म्हणूया. तर जगाला ऑप्शन नाही, तर त्यांचा प्रॉब्लेम आहे. आपण आपल्या त्या परिस्थितीचा फायदा घेऊन आपण आपल्या देशाची प्रगती साधली पाहिजे का? तर हो, साधली पाहिजे. म्हणजे आपण कोणाचा वाईट करतोय का? नाही करत. भारतीयातलाच विचार हाच, भारतीय प्रगतीचा विचार हाच सर्वसमावेशक आहे. म्हणजे मला माझ्या देशातल्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतर राष्ट्रांचा नाश करण्याची, सत्यानाश करण्याची शिकवण नाहीये माझ्या देशाकडे. आपण दुसऱ्या देशाचं भलं करतोय, त्यांच्यासोबत कोलॅबरेटिव्ह अप्रोच म्हणतो ना, कळलं. आता कॉर्पोरेटमध्ये पुढे जाण्याचे दोलाही माहिती असेल, कुठल्याही ठिकाणी पुढे जाण्याचे 2 मार्ग असतात. एक काही कोलॅबरेशनने जातात, काही लोक एकमेकांचे तंगड्या खेचून, इट्स लाईक खेकडा प्रवृत्ती आपण म्हणतो, तसे जातात, कोणाची तरी मागे मारणं आणि मग पुढे जाणं असं. बरोबर. आपला दुसरा अप्रोच आहे
कोलॅबरेटिव्ह अप्रोच आहे. लोकांचं आता उदाहरणार्थ अफगाणिस्तान, हम्म. तालिबान सारखे लोक तिथे सत्तेत आलेत पण भारताविरुद्ध भूमिका घेत नाहीयेत. घेतात कोणाविरुद्ध? पाकिस्तान पाकिस्तान विरुद्ध. कळतंय बरोबर. का? कोलॅबरेटिव्ह आपण अप्रोचने पुढे जातोय. त्यानंतर आता बांगलादेशही भारताकडे एक आशेच्या नजरेने पाहत आहे. बरोबर. कळतंय? ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे अशा राष्ट्रांना मदत करणं, पाश्चिमात्य राष्ट्रांकडून येणारी गुंतवणूक आपल्या देशांमध्ये घेऊन आपल्या देशातल्या लोकांना रोजगार निर्मिती आणि प्रगती त्यांची साधणं, असा मध्यम मार्ग भारताने स्वीकारणं. म्हणजे हा एका अर्थी दुवा होऊ शकतो. बरोबर. कळलं? पण राष्ट्रहित, आपल्या देशाचं हित सर्वतोपरी. आपला देश पुढे जातोय का त्या दृष्टीने विचार करतोय, कारण आपल्याकडे 140 लोकांची ही पोटं भरायची आहेत प्रांत. आणि आपण ते बघितलंय की वॅक्सिनच्या वेळेला बरोबर. की आपण कित्येक वॅक्सिन आपण निर्माण करतोय म्हणून राष्ट्रांना फुकटात दिलेल्या आहेत. आणि काही पाश्चिमात्य प्रगल्भ, स्वतःला जगाचा कैवारी म्हणवणारी राष्ट्र त्याच परिस्थितीचा वापर त्या देशांच्या म्हणजे त्या सिच्युएशनचा फायदा घेऊन आपण कसे त्यांना दाबू किंवा त्यांचा फायदा घेऊ, तिकडच्या नैसर्गिक साधन संपत्तीवरती कसा कब्जा करू, अशा प्रवृत्तीने राष्ट्र ती पुढे जाते. त्यामुळे भारत सर्वसमावेशक विचार घेऊन, म्हणजे वसुदैव कुटुंबकम वगैरे हे काय फक्त बोलायचे काय मुद्दे नाही आहेत. हा आपण करून वैयक्तिक गोष्टीत आहे की जाऊ दे बाबा, आपण एखाद्याला एका लिमिट नंतर जाऊ दे, आपल्या दुश्मनावरती पण आपल्याला दया येते की जाऊ दे बाबा, खूप त्रास झाला, आपली संस्कृती आहे. ही संस्कृती, जाऊ दे बाबा, त्याला खूप त्रास झाला, आता आपण थांबलं पाहिजे बाबा, नाही एवढं मारायला नको, मग त्यालाच आपण जाऊन खायला घालू. मला वाटतं की आपण याच नोटवर थांबूयात, कारण की नेतृत्व कुठेतरी भारत करतोय हे आपल्याला दिसतंय. म्हणजे आता नेतृत्व करू पाहतोय. तर यामध्ये एक खूप सुंदर वाक्य सर, म्हणजे मी कुठेतरी ऐकलं होतं की जगातल्या प्रत्येक देशाला भारत माहिती आहे, पण बाबा भारतातल्या प्रत्येकाला जगातला प्रत्येक देश माहीत नाही आहे. तर याच्यामध्ये जी गरज आहे भारताला जाणून घेण्याची किंवा ओळखण्याची, ही निर्माण झालेली आहे कुठे जगामध्ये, हे आपल्याला दिसतं. सर, तुमचं मनःपूर्वक धन्यवाद की तुम्ही इतक्या मनमोकळेपणाने आणि थेट बोललात. ज्या मुद्द्यांवर बोलणं गरजेचं आहे आज त्यावर. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर या पॉडकास्टला नक्की लाईक करा, हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, आणि आमच्या स्वरसाज स्टुडिओज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आम्ही असे अनेक पॉडकास्ट वेगवेगळ्या विषयांवर घेऊन येणार आहोत. तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला. आणि येस, दॅट्स इट. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद.